सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातील 771 ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। आता ग्रामपंचायतीमध्ये जगाचे आरक्षण निश्चित करताना ते 50% आतच ठेवावे लागणार आहे। याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे। त्यानुसार 12 जूनला विशेष ग्रामसभेद्वारे आरक्षण प्रक्रिया राबवली जाणार आहे। रावरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कर्डिले यांना आमदार करण्यापासून ते राष्ट्रवादीचे बडे नेते प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये आणण्यापर्यंतच्या संपूर्ण घडामोडींमागे डॉक्टर सुजय विखे पाटील हेच प्रमुख सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालं आहे। एकाच वेळी दोन मोठे राजकीय डाव यशस्वी करत त्यांनी जिल्ह्यात भाजपासाठी डबल स्ट्राईक केला आहे। यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत। रावरी तालुक्यातील धानोरे येथे जल जीवन मिशन अंतर्गत खोदण्यात आलेल्या तळ्यातील दगड व डबरचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। निधी अभावी जल जीवन मिशनचे काम रखडले असताना तळ्यातून निघालेला गौण खजिन साठा गावाच्या विकासासाठी राखून ठेवण्याऐवजी काही ठेकेदारांकडून महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने विक्रीसाठी बाहेर पाठवला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। अहिल्यानगर जिल्ह्याच्या रेल्वे विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मनमाड नगर दौंड दुहेरीकरण प्रकल्पाला मोठे यश मिळाले असून सारोळा ते विसापुरी या 16.20 किलोमीटर रेल्वे महामार्गावरील 6व्या टप्प्याची हायस्पीड चाचणी शनिवारी यशस्वीरित्या पार पडली। या यशस्वी चाचणीमुळे नगरच्या रेल्वे वाहतुकीला आता सुपर फास्ट गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मुंबईमधील बेलापूरला जाण्याऐवजी चुकून येथील बेलापूर रेल्वे स्टेशनवर उतरलेल्या तामिळनाडू येथील एका मर्चंट नेव्हीच्या विद्यार्थ्याला येथील शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल रमेश मेजर यांनी देवदूतासारखी मदत केली। भाषेचा अडसर असतानाही त्याला सुरक्षितपणे पुढील प्रवासासाठी रेल्वेत बसवू देत पोलिसांनी खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडले आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जयंत पाटील यांचे भाजपचे तथा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला। मुंबईत शनिवारी भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी तनपुरे यांचे स्वागत केलं। कांद्याला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे व राज्यभर हा निर्णय लागू करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर आज शुक्रवारी तीव्र आंदोलन करण्यात आले। गोवंश हत्या बंदी असतानाही गोमांस वाहतूक करणाऱ्या सराईत टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला। 2 कंटेनर मधून 18 टन गोमांस जप्त करून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी दिनांक 28 मे रोजी नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर समृद्ध महामार्गाच्या पुलाखाली सापळा रचला होता। संशयास्पद हालचाली असणारे 2 कंटेनर पोलिसांनी थांबवून तपासणी केली। कंटेनरमध्ये गोमांस असल्याचं उघड झालं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे काल दुपारी 3 वाजता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। मुंबईतील भाजप कार्यालयामध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला। या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, बाजार समिती आणि साखर कारखान्याचे संचालक
सकाळीच मुंबईला रवाना झाले होते. दरम्यान या प्रवेश सोहळ्यानंतर लगेच परत येऊन सोमवारी प्राजक्त तनपुरे विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करतील असे सांगण्यात येत आहे. अपूर्ण कामे, संथ गती, निकृष्ट दर्जा आणि गैरव्यवहाराच्या चर्चांमुळे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनेचा शेवगाव तालुक्यात अक्षरशः बोजवारा उघडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरांपर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचा उद्देश असलेल्या या योजनेसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाला. अनेक गावांमध्ये मोठ्या गाजावाजात कामांना सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्षात आजही तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. सध्या टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.